तर जय भीम पब्लिक. तर आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. निवांतपणे घरी बसून होतो, पण तेवढ्यातच आपल्या अनिकेत भाऊचा फोन आला की ये खाली थोडं काम आहे. तर खाली गेलो, पण त्याचं काही काम नव्हतं. टाइमपाससाठी बोलवलेलं भाऊनी. तर जाऊ दे, मग तिथनं काय त्यांनी गेले, काय काम होतं वाटतं. त्यांनी तर गेले, पण तेवढ्यातच काय माझ्या भावाचा कॉल आला की कॉलेजला जायचंय, पेपर आहे म्हणून. काय त्याला प्रेम भाऊला कॉल केला, परत वाटलं. मग काय भावाला सोडवायला गेलो होतो डायरेक्ट कॉलेजला. तर तिथनं काय फोटो वगैरे काढत बसलेलं, तिला सोडवलं आम्ही. तर बघू शकता इथं लोकेशन तर लई डेंजर आहे. फोटो वगैरे काढून डायरेक्ट चाललो होतो घरी. तर तेवढ्यातच बघितलं काय ऍक्सिडेंट झालंय. तर जाऊ दे, मग तिथनं काय नरेश भाऊ आणि आदित्य भाऊला भेटलो आणि तर त्यांना भेटून डायरेक्ट गेलो घरी गेलो. मग काय संध्याकाळी परत गेलो, गोळ्या वगैरे घ्यायला जायचं होतं चौकामध्ये. तर मोशी चौकात गेलो आणि तिथनं काय गोळ्या वगैरे घेऊन आलो होतो घरी आलो. आणि तेवढ्यात काय आपल्या आदित्य भाऊचा कॉल आला की ये शोरूम पशी आलो. पण आपले डॉगेश भाई होता, पण आदित्य भाऊ नव्हता. बाकी सगळे मित्र होते. मग काय सगळेच आलेले. तेवढ्यातच आपलं नरेश भाई आणि सुमित भाऊ कुठेतरी बाहेर जात होते. पण तेवढ्याच आपला ओमकार भाऊ म्हणत होता दीपक भाऊला नको घेऊन जाऊ. मग काय दीपक भाऊला पकडून ठेवलं, बघू शकतात. तर ते गेले होते आणि ओमकार भाऊ खेळत बसलेला त्याच्या मित्रासोबत. तर आपण भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करून टाका.